नमस्कार. आज आपण एक इम्पोर्टंट क्वेश्चन बघणार आहे, की हार्टमधून ज्या आर्टरीज निघतात, ह्या ब्रेनला कशा सप्लाय करतात? म्हणजे ब्रेनचा पण ब्लड सप्लाय बघणार आहे. खूप इम्पोर्टंट क्वेश्चन आणि युनिव्हर्सिटीचा सगळ्यात आवडता हा क्वेश्चन आपण बोलू शकतो. खूप वेळा आलाय. सर्कल ऑफ विलीज या नावाने आलाय. तर थोडं लक्ष द्या. हार्ट, हार्टचा आर्च ऑफ अओर्टा. आर्च ऑफ अओर्टामधून 2 आर्टरी निघाल्या. ज्या आर्टरी आहेत लेफ्ट सबक्लेव्हियन आर्टरी आणि राइट सबक्लेव्हियन आर्टरी. ॲक्चुअली राइट सबक्लेव्हियन आर्टरी ही ब्रॅकिओसेफेलिक आर्टरीची ब्रांच आहे. पण आपण ब्रॅकिओसेफेलिकला थोडं बाजूला ठेवूया. राइट, लेफ्ट आणि ह्याच्यातून 2 व्हर्टिब्रल आर्टरी निघाल्यात. एक लेफ्ट आणि एक राइट. या व्हर्टिब्रल आर्टरी आपल्याला बघायच्या आहेत, की त्या कशा सप्लाय करतात, त्या कुठे जॉइन होतात आणि एक सर्कल ऑफ विलीज बनवतायत. तर आपण हे बघणार आहोत. ओरिजिन म्हणजे व्हर्टिब्रल आर्टरीचं ओरिजिन आपण काय बघितलं होतं, तर सबक्लेव्हियन आर्टरी, बरोबर? व्हर्टिब्रल आर्टरीचं ओरिजिन आपण काय बघितलं, सबक्लेव्हियन आर्टरी. ही सबक्लेव्हियन आर्टरी वरती जाते आणि ह्या दोघींचं जॉइनिंग होतं एका ठिकाणी. ह्या जॉइनिंगला आपण म्हणतो, की पॉन्टाईन मेड्युलरी जंक्शन. म्हणजे काय पॉन्टाईन मेड्युलरी जंक्शन म्हणजे काय? पॉन्स आणि मेड्युला या दोघांची सेंटर, हे दोघं जिकडे जॉइंट होत आहेत एकमेकाला, त्या जंक्शनवर हे दोघं एकमेकांना अटॅच होत आहेत. म्हणजेच काय? ही निघाली व्हर्टिब्रल आर्टरी, ही निघाली व्हर्टिब्रल आर्टरी. दोघं एकमेकांना जॉइन केलं आणि जॉइन केल्यानंतर बनली बॅसिलर आर्टरी. कळलं? बॅसिलर आर्टरीचं प्रोडक्शन कसं झालं बघितलं? हां, ही बॅसिलर आर्टरी वरती जाते आणि बनवते 2 ब्रांचेस देते. या ब्रांचेसला आपण म्हणतो पोस्टेरियल सेरेब्रल आर्टरी. कळलं? पहिली काय व्हर्टिब्रल आर्टरी, नंतर काय बॅसिलर आर्टरी आणि नंतर काय पोस्टेरियर सेरेब्रल आर्टरी. खूप इम्पोर्टंट आहे. तर या 3 पासून नंतर आपण पुढे कसं-कसं, काय-काय झालं ते बघूया. आता व्हर्टिब्रल आर्टरी. ओके. व्हर्टिब्रल आर्टरी इथून खालपर्यंत हा व्हर्टिब्रल आर्टरीचा पार्ट आहे. या व्हर्टिब्रल आर्टरी ब्रांचेस काय-काय देते, तर ह्या 2 ब्रांचेस देते फ्रंट साइडला. इथून हा स्पायनल कॉर्ड हा इकडे मेडुला ऑब्लोंगेटा आणि आपण काय बघितली, व्हर्टिब्रल आर्टरी गेली, त्याची बॅसिलर आर्टरी झाली. बॅसिलर आर्टरीने 2 ब्रांचेस दिल्या, बरोबर? आता म्हणजे ब्रेन सप्लायचे 2 पार्ट आहेत ना, एक व्हर्टिब्रल आर्टरी बघितली, आता इंटरनल कॅरोटिड आर्टरी पण बघावी लागेल. तर इंटरनल कॅरोटिड आर्टरी जाते. इंटरनल कॅरोटिड आर्टरीला वरती जाण्यासाठी त्याला कॅरोटिड कॅनलमधून पास व्हावं लागतं. पण कॅरोटिड कॅरोटिड कॅनल हा वरतून बंद असतो. आपण जे इथे बघतोय तसं बंद असतो. मग ती बेंड होते. बेंड होऊन वरती जाते आणि वरती आल्यानंतर पहिलाच सप्लाय ब्रांच दिली ऑप्थॅल्मिक आर्टरी. त्याच्यानंतर दुसरी ब्रांच दिली अँटेरियर सेरेब्रल आर्टरी. तिसरी ब्रांच दिली पोस्टेरियर कम्युनिकेटिंग आर्टरी. चौथी ब्रांच दिली मिडल सेरेब्रल आर्टरी म्हणजे अँटेरियर आणि मिडल सेरेब्रल आर्टरी आणि सेम ह्या साइडला पण असणार. का? तर जसे इकडे आपण 2 बघितल्या तसे इंटरनल कॅरोटिड पण 2 जात आहेत. तो तिकडून फॉर्म करतोय, हे इकडून फॉर्म करतोय आणि त्याच्यानंतर हा जो बनतोय, ह्याला म्हणतात आपण सर्कल ऑफ विलीज. ह्याला काय म्हणतो आपण? सर्कल ऑफ विलीज. आता सर्कल ऑफ विलीज काय? पोस्टेरियर सेरेब्रल आर्टरी, नंतर पोस्टेरियर कम्युनिकेटिंग आर्टरी, त्याच्यानंतर मिडल सेरेब्रल आर्टरी जी आपण मगाशी बघितली या इकडच्या वाल्या डायग्राममध्ये, आधीवाल्या डायग्राममध्ये. आता त्याच्यानंतर अँटेरियर कम्युनिकेटिंग आर्टरी. हां, आणि असा फॉर्म होतो सर्कल ऑफ विलीज. हा सर्कल ऑफ विलीज 7 मार्क्स और 15 मार्क्ससाठी येऊ शकतो. मोस्ट इम्पोर्टंट क्वेशन. मोस्ट इम्पोर्टंट क्वेशन. थँक यू.